नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिलेलं वर्ष हे लीप आहे का नाही हे कसं ठरवायचं. बघा सगळ्यांना माहित असतं की दिलेल्या वर्षाला 4 ने भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. परंतु जर मी असं विचारलं तुम्हाला 1900 बरं का, 1900 हे वर्ष लीप वर्ष आहे का नाही, तर आपण काय करतो, याला 4 ने भाग देतो, बरोबर का. नॉर्मली हेच करतो की 4 ने भाग देतो. याला 4 ने भाग दिल्यावर बघा 4 ने भाग देऊ, 4 1 4, 4 चौक 16, उरले 3, 4 7 28, उरले 2, 4 25. ह्याला पूर्णपणे निशेष भाग गेलेला आहे, बाकी काहीच उरलेलं नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, हे तर लीप वर्ष असायला पाहिजे का नाही. पण मी काय म्हणतोय, 1900 हे लीप वर्ष नाही. 4 ने तर भाग गेलाय, मग काय नियम चुकीचा आहे का? मग नियम चुकीचा नाहीये. मग तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचंय की लीप वर्ष कसं ओळखायचं. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, आता दोन प्रकारच्या याच्यामध्ये गोष्टी असतात. काय, एक साधारण वर्ष आणि एक असतं काय आपलं शतकाचे वर्ष, पूर्ण शतकाचे वर्ष, बरोबर का. आता पहिल्यांदा लीप वर्ष बद्दल थोडी माहिती घेऊ. लीप वर्ष बरं का, लीप वर्ष काय असतं, लीप वर्षात असतात 366 दिवस, बरोबर का. नॉर्मल वर्षात काय, नॉर्मल जे रेग्युलर इयर असतात त्यात किती असतात, 365 दिवस असतात. लीप वर्षात 366 दिवस काय असतात, तर त्याच्यामधला जो फेब्रुवारी महिना आहे त्याच्यामध्ये 29 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात लीप वर्षाच्या. नॉर्मल वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. हे आपलं काम नाही. लीप वर्ष म्हणजे काय, दिलेलं वर्ष लीप आहे का नाही हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दोन गट आहेत. एक साधारण वर्ष, कोणते, साधारण, आणि दुसरे आहेत शतक वर्ष. काय, शतक वर्ष. हे आपल्याला समजण्यासाठी आपण दोन भाग केले बरं. समजा आता 2024 आहे बघा, 2025 असेल, पुन्हा 1936 असेल, 1957 असेल, 1985 असेल, पुन्हा 1996 असेल. हे झाले साधारण आपले नॉर्मल इयर्स. आणि शतक वर्ष म्हणजे काय, पूर्ण सेंचुरी असणारे, पूर्ण सेंचुरी इयर्स. म्हणजे कसे कसे बघा, एक 1500 असेल, बरोबर का, 1600 असेल, म्हणजे इथं पूर्ण सेंचुरी तयार होते, बरोबर. 1700 असेल, पुन्हा 1900 असेल आता घेतलेलं आपण, बरोबर. 2000 असेल, पुन्हा येणारं 2100 असेल. तर याच्यामध्ये लीप वर्ष कसे आहे कसं ठरवायचं. जर आपलं वर्ष हे साधारण असेल, म्हणजे सेंचुरी मध्ये येत नसेल, तर याला 4 ने भाग द्यायचा. कशाला, 4 ने भाग द्यायचा. काय, 4 ने भाग द्यायचा. भाग पूर्ण गेला तर याला लीप वर्ष म्हणायचं. आणि शतकाच्या वर्षाला कितीने भाग द्यायचा विद्यार्थी मित्रांनो, शतकाच्या वर्षाला 400 ने भाग द्यायचा. किती, 400 ने भाग द्यायचा. याला 4 ने द्यायचा गरज नाही, कारण याला 4 ने ऑलरेडी जातच असतो. 4 ने आपण याचं सांगू शकत नाही की लीप वर्ष का नाही, त्याला 400 ने भाग द्यायचा. चला मग उदाहरण बघूया. चला इथे काय 2024. आता 2024 हे लीप आहे का नाही कसं चेक करू, त्याला 4 ने भाग द्यायचा. याला जर 4 ने भाग दिला, आता 4 ने पूर्ण संख्येला भाग द्यायची गरज नसते. 4 ची कसोटी वापरायची. 4 ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 2 अंकाला जर भाग गेला तर पूर्ण संख्येला निशेष भाग देतो. बघा 4 1 4, 4 सख 24, पूर्णपणे भाग गेलाय, बाकी उरलेलं नाही. म्हणजे 2024 हे लीप वर्ष आहे. बघा 2024 ला मी राईट करतो ते लीप वर्ष. आता 2025, बरोबर का. चला डबल 4 ने भाग देऊ. कसा भाग देणार आपण, शेवटच्या 2 अंकाला देणार. ती 4 ची कसोटी. 4 1 4, 4 सख 24, एक उरला, बाकी उरली. बाकी उरलेलं लीप वर्ष असते का ते, नाही. 2025 लीप आहे का नाही कळालं ना आपल्याला. आता चला आणखी 2 उदाहरणं घेऊ, नंतर इकडे जाऊ. चला 1936. आता 1936 याला 4 ने भाग देऊ. तर 4 1 4, 4 9 36, पूर्ण भाग गेलाय, हे लीप वर्ष आहे. आता 1957 समजा, 1957 ला 4 ने भाग जातो का बघा. 4 1 4, 4 1 4, उरला 1, 4 4 चौक 16, बरोबर का, एक उरला. आपल्याला बाकी जमत नाही. 1957 लीप वर्ष आहे का नाही. साधारण वर्षच कळलं ना तुम्हाला. आता शतकावाल्या वर्षच बघू आपण. ह्याला कितीने भाग द्यायचा विद्यार्थी म्हणून, 400 न. 1500 भागिले 400. चला 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 4 1 4, 4 त्रिक 12, उरली बाकी किती विद्यार्थी म्हणून 3. बाकी उरून जमते का आपल्याला, नाही. निशेष भाग गेला पाहिजे. म्हणजे 1500 हे लीप वर्ष नाही. जरी याला 4 ने भाग गेला तरी हे लीप वर्ष नाहीये. तसंच आता 1600 बघा, 1600 ला 400 ने भाग जाते का बघा. चला चला 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 4 1 4, 4 चौक 16, पूर्ण भाग गेलाय, बाकी उरलेलं नाही. 1600 लीप वर्ष आहे, काहीच अडचण नाही. आता बघा 1900, मी काय म्हणलं होतं, 1900 ला 400 ने भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो. बघा 1900 ला 400 ने भाग जात नाही. ह्याच्यामुळे म्हणलो तुम्ही 1900 हे लीप वर्ष नाही. बघा 4 1 4, 4 चौक 16, बाकी उरली 3, बाकी जमते का नाही, म्हणून 1900 हे लीप वर्ष नाही. आता हे 2000 हे वर्ष लीप वर्ष होतं का नाही, चला चेक करू. चला हे 2000, 2000 ला 400 ने भाग देऊ. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 4 1 4, 4 25, पूर्णपणे भाग गेला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 2000 हे लीप वर्ष आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय म्हणताल बघा, ज्यांनी विचार केलाय त्यांना एक प्रश्न पडू शकतो
की बाबा 1900 हे लीप वर्ष नाहीये, बरोबर आहे का? त्याला तर 4 ने भाग जातोय. मग आता बघा मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगलो बरं का. 1896 बरोबर का? 1896. आता 1896 ला 4 ने भाग जातो का बघा. 4 एक 4 दुनी 8 उरला 1 4 चूक 16. म्हणजे 1896 ला निशेष भाग चाललाय, 1896 लीप आहे. आता आपण काय म्हणतो लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं. म्हणजे 2024, 2028, 2032. तसं इथं पण 4 वर्षांनी यायला पाहिजे ना. मग किती येणार 1896 च्या पुढे 1900 आणि मी आताच सांगितलं 1900 लीप वर्ष नाहीये. मग आता कसं लीप वर्ष कसं घ्यायचं? मग विद्यार्थी मित्रांनो 1900 लीप वर्ष नाहीये. त्याच्या पुढे आणखी 4 वर्षांनी जायचं. किती? 1904 हे लीप वर्ष आहे. म्हणजे इथं लीप वर्षामध्ये 2 किती फरक आला? 8चा. किती? 8 वर्षाचा फरक आला. म्हणजे प्रत्येक वेळी 2 लीप वर्षामधील फरक 4 वर्ष असेलच असं काही नाही. काही ठिकाणी 8चा पण फरक येतो. धन्यवाद.